हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता वाजतायत रात्रीचे 1:40 समथिंग. उद्या म्हणजे आज आदित्यचा बड्डे आहे, तर त्यासाठी प्रिपरेशन्स चालू आहेत. आम्हाला लेट झाला आणायला सामान, तर आम्ही फक्त अंडी आणि दूध गरम करून पितोय. आणि हा आमचा दक्ष बाबू तर भेटूया उद्या मॉर्निंगला. चलो बाय बाय. सो आम्ही आता इकडे बड्डे डेकोरेशन करतोय, घरीच करतोय. बाहेर विचारलं 2500 सांगितलं, तर आम्ही 700मध्ये सर्व सामान आणलेलं. हे कर्टन्स होते जे मी आणलेले, आणि बलून्सचे 2 पॅकेट्स होते ते आणले. 4 पॅकेट्स होते ते आणलेले 25. ही मशीन घेतलेली आम्ही रेंटवर 200 रुपीज, आणि इकडे बलून्स फुगवत आहेत. आणि हे जे कर्टन्स दिसत आहेत तुम्हाला बॉक्सवाले, ते 130ला एक होते, ते 2 घेतलेले. तर लास्ट अमाऊंटला आम्ही डिस्काउंट पण केलेलं. आणि इकडे आम्ही आता बलून्स फुगवतो एक एक करून. म्हणजे लिटरली मशीनमुळे ना हाफ ॲन आवरमध्ये आमचं पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालं. हँडपंप पण होता, पण हँडपंपमधनं लाईक आपला हात पण दुखतो, सो म्हणून आम्ही लाईक आदित्य इकडे करत होता हँडपंपने, आणि बलून पण स्मॉल साईजचे फुगत होते. तर आपण जेवढं मोठं लाईक प्रॉपर एअर फिल करून ते बलून ठेवलं ना, ते जास्त दिवस राहतं पण लाईक. सो इकडे मी दाखवते मशीन कशी ऑन होते. बटन आहे तिकडे, मी नॉट मारत होती. आणि आदित्यचं असं होतं माझा बड्डे तर मीच डेकोरेशन करणार, तुम्ही लोक नका करू. पण मग मी त्याला समजवलं. मग इकडे मी एक करून असे बलून्स टाय करत होतो. आणि हा हँडपंप पण करत, त्याला बोलत होते नको हँडपंपने हात दुखेल, तरी या काय ऐकतच नव्हता. तर काय बोलायचं लहान. हॅलो कॉल आला इकडे, म्हणा कॉलवर बोलत होते. आणि आता त्याची इच्छा होती की त्यांनी मशीनमध्ये पण बलून्स हे करावे, ब्लो करावे. तर म्हणून मी त्याला बोलली तू कर बाबा, एकदाचं कर. बड्डे बॉयला नाराज करून नाही चालत ना, म्हणून म्हटलं करतो. आता तो बघा कसे डोळे भरतो. कसं करू, त्याला भीती एवढी वाटत होती करायला की बलून काय होईन काय नाही, असं घाबरलेलं तोंड बघा त्याचं. फायनली एक बलून फुगवला आणि आता गाठ मारतोय. आणि इकडे लाईक 2 बलून असे. सो गाईज, आम्ही ही मशीन आहे ना रेंटनी आणली आहे. 200 रुपीज रेंट, बल्कि 500 रुपीजमध्ये भेटते नवीन. लेट्स सी नेक्स्ट टाईम आम्ही परचेस करू. आणि हे 2 कर्टन्स आम्ही घेतलेत 130 ईच. 2 कर्टन्स घेतलेत. त्याच्यावरती स्टिकिंगसाठी पण आहे, ते मी विसरली व्लॉग घ्यायसाठी. तुम्ही हे बघू शकता. इकडनं होतं मेन टास्क चालू, लाईक ते एकदम बफी बनवण्यासाठी. तिकडे मी हार बांधणारा दोरा घेतलेला, आणि 4 बंचचे बलून्स आम्ही टाय करून घेतलेले. आणि त्याला मी इकडे रोटेट करत होते, तुम्ही बघू शकता. थोडंसं कॅमेरा खाली झाला आहे, पुढच्या क्लिपमध्ये ते तुम्हाला दिसेल प्रॉपरली. हा आहे बघा, असं मी ह्याला टाय करत होते, म्हणजे गोल गोल फिरवत होती. असे सर्व बलून्स आम्ही लाईक टोटली आम्ही फक्त 10 बलून्स वेगळे ठेवलेले, 20 बलून्स वेगळे ठेवलेले. आणि बाकीचे जे बलून्स होते ते आम्ही फुगवलेले. लाईक तुमच्याकडे 25 लाईक 4 पॅकेट होते, एका पॅकेटमध्ये 25 बलून्स होते. सो लाईक 25 100 बलून्स होते आमच्याकडे. तर 100मधनं आम्ही 20 बलून्स साईडला काढून ठेवलेले खाली होण्यासाठी. ते बघा इकडे मी असं असं फिरवायचं होतं. आणि 100 बलून्समधनं 20 बलून्स साईडला ठेवलेले, आणि 80 बलून्समधनं आम्ही हे केलं. आणि त्याच्यामधनं पण 2 बलून्स फुटून गेले होते. तर हे जे बलून्स आहेत ते आम्ही असे टाय करत होतो, एक बलून्स बघू शकता. आणि लास्टला जो आहे व्ह्यू तो तर एक नंबर. लाईक मला तर खूप आवडलं डेकोरेशन. एवढे 2500 दुसऱ्यांना देण्यापेक्षा आपण स्वतःचं थोडं टाईम इन्व्हेस्ट करून करू शकतो.
बघा इकडे असं इन्सर्ट करायचं, थोडंसं प्रेस करायचं त्याला, लाईक बाजूबाजूला होईल म्हणून असं. मग इकडे मी धाग्याने बांधून केलं, बघू शकता तुम्ही. आणि हे इकडे फायनली क्रिएट झालं आहे. पूर्ण लास्ट 1-2 बलून्स होते ते पण मी बांधून घेतलेले. मी असंच थोडंसं हे करत होती. आणि आता आम्ही इकडे स्टिकिंगचं बघत होतो की ते स्टिकिंग कसं करायचं आहे भिंताला. तर हे जे आहे ना मास्किंग टेप आम्ही यूज केलं आहे. तर तुम्ही मास्किंग टेप यूज केला ना तर कलर नाही निघत भिंतीचा. याच्या बदले जर तुम्ही सेलो टेप यूज केला
तर भिंतीचा कलर निघतो. तर मास्किंग टेपमुळे कलर नाही निघत, तर तुम्ही मास्किंग टेप यूज करू शकता. 30 रुपीजला काहीतरी भेटतं हा टेप बाहेर मार्केट म्हणजे दुकानात. हा मास्किंग टेप आम्ही यूज केलेला डेकोरेशनसाठी. हे अशा प्रकारे स्टार बनवून मध्ये धागा लावून आणि मग आम्ही ते भिंतीला स्टिक केलं आणि मग त्या धाग्याने बलूनला टाय केलं. बांधताना व्हिडिओ नाही काढले कारण की खालचं मी बांधलं आणि वरचं जे होतं ते माझ्या हजबंडने बांधलं. ते व्हिडिओ रेकॉर्ड करायला कोण नव्हतं. ते हा जो दोरा लटकलेला दिसतो आहे त्या लटकल्या दोऱ्याने आम्ही बलूनला टाय केलं जेणेकरून ते स्टँड राहील. पुढे मी ते टाकली आहे, पण एंडपर्यंत व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल प्रॉपर कसं दिसतं. आणि हा गाईज रिक्वेस्ट आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे प्लीज. आणि इकडे ह्यांनी हे आता वरती लावलं आणि देन असे 4 ठिकाणी लावलं टोटल. आणि हे आहे व्ह्यू. हा केक आहे आदित्यच्या बड्डेचा. संध्याकाळी पाहुणे आलेले, थोडे जास्त जण नव्हते पण तरी थोडा वेळच आम्ही सेलिब्रेट केला. आणि इकडे मी ओवाळत होती त्याला. इकडे सर्व ओवाळत आहेत. इकडे आदित्य सरांकडून गिफ्ट घेतलं. लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.